मनुष्य वन्यजीव संघर्ष हा एक मोठं आव्हान सर्व शेतकऱ्यांसमोर आलेला मान्य वनमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहे। हे बाब मान्य आहे की आपण जेवढे कायदे केले शेवटी वन्यजीवाला जगण्याचा अधिकार आहे। आपण टायगरची संख्या वाढवली आणि वेगवेगळे कायदे केले, त्यामुळे आपल्या देशाची जी जैवविविधता आहे त्याचं देखील संरक्षण करणं आपलं काम आहे। परंतु आज आपली संख्याही वाढलेली आहे। आज वन क्षेत्रात जे बाजूला जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या समोर खूप मोठे आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की पीक कशा पद्धतीने घ्यावं। आपण नुकसान भरपाईची मदत वाढवली, वाघाने हल्ल्यामुळे मृत्यू झाला तर 25 लाख केले, परंतु जीवाची काही म्हणजे पैशातून त्याची तुलना करता येत नाही। त्यामुळे आता AI टेक्नॉलॉजीचा वापर आपण जसं शेतीमध्ये करत आहोत, त्यामुळे वनमंत्री महोदयांनी देखील त्याचं खूप नियोजन केलेलं आहे की या सर्व आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सोलर फेन्सिंग कशी उपलब्ध करून देता येईल। त्यामध्ये देखील जे वन क्षेत्राला लागून ज्या शेती आहे, आता याच्यात हत्तीचा प्रश्न आहे। हत्तीचा प्रश्न असला की त्याला कुठली सोलर फेन्सिंग कामी येत नाही। गडचिरोली आणि सिंधुदुर्गमध्ये हत्तीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काही भागामध्ये वानराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। चॅलेंजेस येत राहतील, परंतु प्रत्येक चॅलेंजेसला वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यासपूर्ण पद्धतीने सरकार मात्र या प्रत्येक प्रश्नावर उपाययोजना शोधण्यासाठी पूर्णपणे गंभीर आहे आणि जे काही नवीन तंत्रज्ञानाचं युग या ठिकाणी आलेलं आहे त्याचा सर्व वापर करून ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना त्या अडचणीवर मात करण्यासाठी काय प्रभावी उपाययोजना करायला पाहिजे आणि त्या प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सरकारच्या योजना, त्या योजनेतून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्याचा लाभ देणे हा देखील एक मोठं आव्हान सरकारपुढे आहे। आणि मी आपल्या सर्व सभागृहाच्या सदस्यांना सांगू इच्छितो की अनेक निर्णय या संदर्भामध्ये आता आपण घेतलेले आहेत।